रक्षकच बनला भक्षक. शेवगाव घोटाळ्यामध्ये लाच मागणारा पोलीस कर्मचारी अखेर निलंबित. नमस्कार, मी प्रियंका. लेट्स ऑफ मराठीमध्ये आपलं स्वागत. रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा काय होतं? शेवगावच्या शेअर मार्केट घोटाळ्यामध्ये कोट्यवधी रुपये गमावलेल्या गुंतवणूकदारांना न्याय मिळण्याऐवजी लाचेचा फटका मिळालाय. तपासाच्या नावाखाली लाखो रुपयांची लाच मागणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यावर अखेर निलंबनाची कारवाई झाली आहे. आता हे प्रकरण नेमकं काय आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊयात. शेवगाव येथील कोट्यवधी रुपयांच्या शेअर मार्केट घोटाळ्याची राज्यभरात मोठी चर्चा झाली होती. याच बहुचर्चित शेअर मार्केट घोटाळ्याच्या तपासादरम्यान गुंतवणूकदारांकडून लाखो रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोपानंतर आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार दिनेश राठोड याला निलंबित करण्यात आलंय. जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी काल मंगळवारी रात्री याबाबतचे आदेश काढले आहेत. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलामध्ये खळबळ उडाली असून आर्थिक गुन्ह्यांच्या तपासाच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. शेवगावमधील या शेअर मार्केट घोटाळ्यामध्ये जादा परताव्याचा आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप असून या प्रकरणामध्ये शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यांची व्याप्ती ही मोठी असल्याने त्यांचा तपास हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र तपासादरम्यानच संबंधित गुंतवणूकदारांकडून पैसे उकळण्याचा प्रकार सुरू असल्याचे आरोप हे पुढे आले होते. गुंतवणूकदारांच्या म्हणण्यानुसार पोलीस अंमलदार दिनेश राठोड याने वारंवार व्हॉट्सअप कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधला. चौकशीच्या नावाखाली नोटिसा बजावून भेटण्यासाठी बोलवलं. त्यानंतर तुम्हालाही या गुन्ह्यामध्ये आरोपी केलं जाईल अशी भीती दाखवत स्वतःसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी लाखो रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप या प्रकरणामध्ये करण्यात आलाय. या आरोपांबाबत काही व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. संबंधित गुंतवणूकदारांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षकांकडून या तक्रारीची चौकशी करण्यात आली. या चौकशी अहवालामध्ये हे आरोप गांभीर्याने घेण्याजोगे असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिनेश राठोड याला निलंबित करण्याचा निर्णय घेतलाय. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अलीकडील काळामध्ये आर्थिक फसवणुकीच्या अनेक मोठ्या घटना या उघडकीस आल्या आहेत. त्यांचा तपास हा आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांच्याकडून पोलीसच पैशांची मागणी करत असल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या विश्वासार्हतेवर परिणाम झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणात कठोर कारवाई करून पोलीस दलातील शिस्त ही अबाधित ठेवण्याचा संदेश देण्यात आल्याचं बोललं जात आहे. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा लेट्स ऑफ मराठी.